लुब्रिकंट वापरलं म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का हा प्रश्न खूप लोकांना पडतो, पण काही लोक ओपनली विचारत नाही. काही लोकांना वाटतं लुब्रिकंट फक्त मोठ्या वयाच्या लोकांसाठी असतं. काही म्हणतात ते वापरलं म्हणजे बॉडीमध्ये काही कमी आहे, तर काही लोक सोशल मीडियावर बघून डॉक्टरांना न विचारता काही पण प्रोडक्ट्स ऑर्डर करतात. मग खरं प्रश्न हा आहे की लुब्रिकंट म्हणजे नेमकं काय असतं, ते वापरणं सेफ आहे का, सगळ्यांसाठी असतं का, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता लुब्रिकंट निवडावा. आणि आपण या सगळ्या प्रश्नांची अगदी सिंपल भाषेत उत्तर बघणार आहोत. नमस्कार, मी ऐश्वर्या पवार आणि तुम्ही बघत आहात डिजिडॉग. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, लुब्रिकंट हा लाजेचा टॉपिक नाही, हा एक हेल्थ आणि कम्फर्टचा टॉपिक आहे. म्हणूनच आज आपण मिथ्स नाही तर फॅक्ट समजून घेणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न, लुब्रिकंट म्हणजे काय? सिंपल भाषेत सांगायचं तर इंटिमसी दरम्यान फ्रिक्शन कमी करून कम्फर्ट वाढवण्यासाठी वापरला जाणारा जेल किंवा लिक्विड, बस एवढंच. हे फक्त प्लेजरसाठी नाही तर काही कपलसाठी डिस्कम्फर्ट किंवा ड्रायनेस कमी करायला पण मदत करू शकतो. म्हणूनच लुब्रिकंट वापरला म्हणजे तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे असं अजिबात नाही. अनेक महिलांमध्ये काही वेळेस वजायनल ड्रायनेस जाणवू शकतो. स्ट्रेस, हॉर्मोनल चेंजेस, ब्रेस्ट फीडिंग, मेनोपॉज, काही मेडिसिन्स, या सगळ्यांमुळे ल्युब्रिकेशन कमी होऊ शकतं. कधी कधी बॉडीला फक्त थोडं जास्त जेल किंवा अराउझलची गरज असते आणि काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकंट उपयोगी ठरू शकतो. आता हा इंटरेस्टिंग पार्ट, मार्केटमध्ये खूप प्रकारचे लुब्रिकंट्स मिळतात. वॉटर बेस्ड, सिलिकॉन बेस्ड, ऑइल बेस्ड, सगळ्यांचे युजेस वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, लेटेक्स वापरत असाल तर काही ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स कॉन्डमला डॅमेज करू शकतात. म्हणून कोणता प्रोडक्ट तुमच्या सिच्युएशनसाठी योग्य आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. लेबल वाचणं आणि गरज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे चांगलंच आहे. आता सोशल मीडियावर काही पण ॲडवाइस मिळते, जसं की कोकोनट ऑइल वापरा, पेट्रोलियम जेली वापरा, काही पण ऑइल चालेल, पण प्रत्येक गोष्ट इंटिमेट यूजसाठी सेफ नसते. काही प्रोडक्ट्स इरिटेशन, इन्फेक्शनचं रिस्क किंवा कॉन्डम सोबत प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. म्हणून इंटरनेट हॅक्स फॉलो करण्यापेक्षा त्यासाठी बनवलेले प्रॉडक्ट्स किंवा डॉक्टरांचा सल्ला हे जास्त सेफ ऑप्शन आहे. जर ड्रायनेस सतत होत असेल, सोबत पेन होत असेल, ब्लिडिंग होत असेल, इचिंग, बर्निंग किंवा ॲबनॉर्मल डिस्चार्ज असेल तर फक्त लुब्रिकंट वापरून प्रॉब्लेम कव्हर करू नका, कारण कधी कधी त्यामध्ये इन्फेक्शन, हॉर्मोनल चेंजेस किंवा दुसरे मेडिकल कंडिशन्स असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. आता शेवटी एक मिथ तोडून टाकूया, लुब्रिकंट वापरला म्हणजे रिलेशनशिप वीक आहे. रॉंग. कम्फर्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी, ड्रायनेस कमी करण्यासाठी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरला तर त्यात काहीच चूक नाही आहे. हेल्दी रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन, कम्फर्ट आणि म्युच्युअल कन्सेंट ही सगळ्यात इम्पॉर्टंट असते. तर या व्हिडिओमधून फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. लुब्रिकंट वापरणं ही लाजेची गोष्ट नाही. ड्रायनेस अनेक कारणामुळे होऊ शकतो. सोशल मीडिया हॅक्स किंवा घरगुती सबस्टिट्यूट्स अंधाधुंदपणे वापरू नका. आणि पेन, ब्लीडिंग किंवा सतत ड्रायनेस असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला या टॉपिकवर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिडॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ऐश्वर्या पवार. पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर.